नागपुरात एचएमपीव्हीचे 2 संशयित रुग्ण आढळल्यानं खळबळ, स्थानिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी देशमुख कुटुंबीय फडणवीसांना भेटणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवला। न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती। राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवल्याची माहिती। शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत बैठक। पक्षाची पुढील वाटचाल तसंच नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता। जरब फसवण्यासाठीच बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट। 4,500 पानी आरोपपत्र दाखल। सिद्दीकी हत्येप्रकरणी आतापर्यंत 26 जणांना अटक। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। ई कॅबिनेटची संकल्पनेचा प्रयोग राबवणार असल्याची माहिती। बैठकीत राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा। पुण्यात ठाकरे गटाला धक्का। 5 नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह नागपूर शिर्डी विमानतळाची कामं दिलेल्या मुदतीत गतीनं पूर्ण करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। मुंबईत प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी बोलावली तातडीची बैठक। प्रदूषण कमी करण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता। मुंबईतल्या सेंट जॉर्ज परिसरात गोळीबाराची घटना। गोळीबारात 1 जण जखमी। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीतील आयकर विभागाची धाड। विराज प्रोफाइल कंपनीवर आयकर विभागाची छापेमारी। छापेमारीमुळे एमआयडीसीत खळबळ। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यामुळे राज्याच्या अनेक भागात थंडीची लाट। अनेक भागात तापमानाचा पारा 10 डिग्रीपर्यंत खाली गेला।